श्री स्वामी समर्थ. नमस्कार. स्वयंपाकघरातील तवा कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाही. वास्तुशास्त्रात करण्याचे अनेक उपाय सांगितलेले आहेत. उपाय करून तुम्ही घरात लक्ष्मीची कृपा कायम ठेवू शकता. यामुळे घरात समृद्धी राहील, पैशांची कमतरता कधीही भासणार नाही. आजचा व्हिडिओ पूर्ण पहा. त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तवा केवळ चपाती आणि भाकरी बनवण्यासाठीच वापरला जात नाही, तर तो तुमच्या घरात संपत्ती आणि समृद्धी देखील आणतो. जीवनामध्ये सुख हवं असेल तर स्वयंपाकघर खूप महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला वास्तूनुसार तवा किती महत्त्वाचा आहे आणि तवा एका विशिष्ट ठिकाणी एका विशिष्ट प्रकारे ठेवल्यानं तुम्हाला प्रचंड संपत्ती मिळू शकते. नशिबाने बंद दरवाजे उघडू शकतात. पण त्याआधी जर तुम्हाला हा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. 1. पॅन आणि कढई राहूचे प्रतिनिधित्व करतात, म्हणून स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा. जर एखादी महिला घाणेरडे पॅन किंवा तवा वापरत असेल तर त्याचा थेट परिणाम तिच्या पतीवर होतो. 2. जेव्हा तुम्ही सकाळी अन्न शिजवायला जातात तेव्हा तवा गरम केल्यानंतर दररोज वापरातले मीठ त्यावर टाका. लक्षात ठेवा, मिठात इतर कोणतेही पदार्थ मिसळू नयेत, म्हणजे हळद किंवा तिखट मिसळू नये. 3. पॅन थंड झाल्यावर त्यावर लिंबू आणि मीठ चोळा. त्यामुळे पॅन चमकदार होईलच, शिवाय तुमचे नशीबही उजळेल. 4. पॅन किंवा कढई कधीही कोणत्याही धारदार वस्तूने ओरबाडू नका. शक्य असल्यास ते वितळवा आणि बाजूला ठेवा आणि नंतर हळूहळू अडकलेले पदार्थ काढून टाका. 5. पॅन किंवा कढई कधीही घाणेरडी सोडू नका किंवा त्यावर घाणेरडे पदार्थ ठेवू नका. हे दोन्हीही शुद्धतेची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. घरात त्यांच्या स्वच्छतेकडे जितके जास्त लक्ष दिले जाईल तितकेच घराच्या लक्ष्मीचे आगमन होईल. मार्ग तितकेच सोपे होतील. 6. अनेकदा असे दिसून येते की काही लोक भाकरी भाजल्यानंतर लगेचच घाणेरड्या भांड्यांमध्ये गरम तवा धुण्यासाठी ठेवतात. जर तुम्हीही असे करत असाल तर ही सवय सोडून द्या, कारण गरम तव्यावर पाणी शिंपडणे चांगले मानले जात नाही. घरातील वडीलधाऱ्यांनी असे करण्यास मनाई केली आहे आणि वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की गरम तव्यावर पाणी शिंपडणे हे वाईट मानले जाते. गरम तव्यावर पाणी ओतण्याचा आवाज नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असेही मानले जाते. 7. ज्योतिषशास्त्रात तव्याचा संबंध आयुष्याशी असल्याचे मानले जाते, म्हणून त्याच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. तव्याला नेहमी स्वच्छ पाण्याने स्वच्छ करावे, त्यानंतरच तो ठेवावा. 8. तवा नेहमी आडवा ठेवावा. असा विश्वास आहे की तवा उभा ठेवल्यानं घरात भांडण होतात. याशिवाय हे देखील लक्षात ठेवा की रिकामा तवा कधीही गॅसवर ठेवू नये. काही लोकांना अशी सवय असते की चपात्या किंवा भाकरी केल्यानंतर ते रिकामा तवा तसाच गॅसवर ठेवतात. जर तुम्ही असे करत असाल तर ही सवय आजच सोडा. 9. जर तुम्ही चपाती किंवा भाकरी बनवल्यानंतर तवा रिकामा सोडला तरीही खूप वाईट गोष्टी आहे. हे वापरल्यानंतर ते व्यवस्थित धुवावे, ते स्वच्छ ठेवले पाहिजे. तुमच्या घरात ते गरिबी आणू शकते आणि जर तुम्ही तवा खाली ठेवला तर ते घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. 10. वास्तूमध्ये घरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी एक उपाय सांगितला आहे. तो म्हणजे तव्यावर चपाती किंवा भाकरी भाजण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्यावर थोडे मीठ शिंपडा. असे केल्यानं म्हटले जाते की तुमच्या घरात कधीही पैशाची किंवा अन्नाची कमतरता राहणार नाही. याची वैज्ञानिक महत्त्व असे आहे की असे केल्यानं तव्यामधील सर्व जंतू मरतात आणि अशा चपाती आणि भाकरी खाल्ल्यानं कुणीही आजारी पडत नाही. 11. जर स्वयंपाकघरात चपाती बनवण्यासाठी तवा वापरला जात असेल
तर ते तसेच ठेवले तर नंतर ते घराच्या प्रमुखाच्या किंवा पतीच्या आरोग्याला हानी होते. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही तवा वापरतात तेव्हा तो पूर्णपणे धुवा आणि मग ठेवा. तुम्ही तव्यावर प्रथम जी काही भाकरी बनवाल ती गाय किंवा कुत्र्याला द्या. पहिली भाकरी फक्त प्राण्यांसाठी असावी असा नियम बनवा. यामुळे घरात कोणताही आपत्ती येऊ नये आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होतात. घरात सुख, समृद्धी राहते आणि संपत्ती वाढते. 13. जेव्हा तवा घरात वापरात नसेल तेव्हा तो अशा प्रकारे ठेवा की तो कोणालाही दिसणार नाही. बाहेरील व्यक्तीला तवा अजिबात दिसू नये. त्यामुळे व्यवस्थित तो स्वच्छ करा आणि आत ठेवा. 14. तवा कधीही उलटा ठेवू नये. जर तवा उलटा ठेवला तर गंभीर संकट आणि अडचणी येतात. घरात टेबल उलटे ठेवल्यानं घरात नकारात्मक ऊर्जा राहते.